आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिराळा तालुक्यातील मांगले येथील धनाटके वसाहत मृत्यू प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने त्या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ A.H. काशीकार यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। मृत्यू हा घातपात नसून नैसर्गिक कारणाने झालेला आहे, हा वैद्यकीय पुरावा या निकालात कळीचा ठरला। जानेवारी 2024 मध्ये मांगले गावात एक खळबळजनक घटना घडली होती। फिर्यादी राजश्री दादासो चौगले यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी सायली यांच्यात प्रेमसंबंध होते। हे दोघेही घर सोडून गेल्याने संतापलेल्या पाटील कुटुंबियांनी मुलाचे वडील दादासो चौगले यांना घरातून ओढत आणले, त्यांना विजेच्या खांबाला बांधले आणि मारहाण केली असा आरोप फिर्यादीने केला होता। या घटनेदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने दादासो चौगले यांचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला हत्येचा 302 आणि नंतर सदोष मनुष्यवधाचा 304 गुन्हा दाखल केला होता। मुख्य फिर्यादी राजश्री चौगले यांच्या साक्षीत अनेक विसंगती आढळल्या। त्यांनी पोलीस तक्रारीत सांगितलेली माहिती आणि न्यायालयात दिलेली साक्ष यात तफावत होती। घटनेचे नेमके ठिकाण आणि मारहाणीचा प्रकार याबाबत त्या ठोस पुरावा देऊ शकल्या नाहीत। आरोपीची मुलगी सायलीने न्यायालयात सांगितले की तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केले होते। तिच्या साक्षीतून आरोपींचा दादासो यांना मारहाणाचा कोणताही हेतू दिसून आला नाही। वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष या खटल्यात सर्वात महत्त्वाची ठरली। शवविच्छेदन अहवालानुसार मृताच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या। उलट मृताच्या हृदयात 70 ते 90% ब्लॉकेज होते। हा आजार जुना होता आणि त्यामुळेच त्यांना नैसर्गिक हृदयविकाराचा झटका आला, हे सिद्ध झाले। न्यायाधीशांनी निकाल देताना स्पष्ट केले की केवळ संशयावरून किंवा आरोपावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही। आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला किंवा विनयभंग केला याचे सबळ पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नाही। तसेच मृताला गंभीर हृदयरोग होता याची कल्पना आरोपींना होती असेही सिद्ध होत नाही। त्यामुळे हा मृत्यू घातपात म्हणता येणार नाही। या निकालानंतर मांगले गावातील आरोपींच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। न्यायालयाने आरोपींचे जामीन बॉन्ड रद्द करून त्यांची पूर्णपणे मुक्तता केली आहे। तसेच या प्रकरणातील जप्त केलेली एर्टिगा गाडी मूळ मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत। सदर आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट M.T. यादव यांनी काम पाहिले। त्यांना दिग्विजय पाटील, विशाल बामणे, आशुतोष पाटील यांनी सहकार्य केले। आज इस्लामपूर अतिरिक्त सत्र न्यायालय या ठिकाणी मांगले येथील 2023 मधील कथित मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। त्या आरोपांखाली 12 आरोपींच्या विरुद्ध इस्लामपूर सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू होता। त्याचा आज निकाल झालेला आहे। सरकार पक्षातर्फे त्या खटल्यामध्ये एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले। एकूण 8 साक्षीदारांच्या तपासामध्ये आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे इस्लामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सर्व 12 आरोपी, त्यामध्ये सुरेश पाटील, संजय पाटील व इतर सर्व 12 आरोपी यांची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे। या प्रकरणामध्ये आरोपींतर्फे ॲडव्होकेट M.T. यादव यांनी काम पाहिलेले आहे व त्यांना सहकार्य म्हणून ॲडव्होकेट दिग्विजय पाटील, ॲडव्होकेट विशाल बामणे, ॲडव्होकेट आशुतोष पाटील यांनी काम पाहिलेले आहे।